नमस्कार सर्वांना, माझा क्रांतिकारी जय भीम. उद्या रमाईचा जन्मदिवस. सगळेजण स्टेटस लावून सेलिब्रेट करणार हे मला नक्की माहीत आहे. उद्या सर्वांचंच मन भरून येणार, सर्वांनाच छान वाटणार. पण फक्त स्टेटस लावून काय होणार आहे? तुम्हाला खरंच रमाईची थोडी कहाणी माहीत असायला पाहिजे ना. रमाईने कसा संघर्ष केला, एक तेजस्वी सूर्याच्या मागे राहणं, अंधारात राहणं, कष्ट करणं, दुःख सोसणं. या माऊलीने खूप काही केलेलं आहे. काय केलेलं आहे हे सांगता येत नाही. मग असं वाटत नाही का की एकदा तरी आपण त्या सूर्यामागलच्या सावलीला एकदा तरी ओळखायला हवं, एकदा तरी वाचायला हवं. मी सर्वांना विनंती करेल की रमाई, यशवंत मनोहर यांचं रमाई हे पुस्तक नक्की वाचा. मी तर म्हणते पूर्ण आठवडाभर तुमच्या डोळ्यात अश्रू येतील असं हे पुस्तक आहे. आठवडाभर नाही, जेव्हा जेव्हा तुमच्या मनात रमाई हा शब्द येईल, किंवा रमाई म्हणजे नेमकं काय, ती विश्वाची रमाई कशी झाली, रमाची रमाई कशी झाली, एका सूर्याची सावली कशी झाली, ते तुम्हाला बघायला भेटेल. खरंच फक्त बड्डे सेलिब्रेट करणं, स्टेटस लावणं ही तर खूप मोठी मानवंदना आहेच, पण हे पुस्तक वाचून खऱ्या अर्थाने आपण रमाईला मानवंदना देणं हेच मला योग्य वाटतं. सर्वांनी एकदा तरी रमाई वाचावी अशी मी सर्वांना एक क्रांतिकारी विचार म्हणून आणि क्रांतिकारी थॉट म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला त्या सूर्यामागे कोण होतं, तर ही रमाई होती, आपली आई, विश्वाची आई. तर नक्की एकदा तरी रमाई हे पुस्तक वाचा. थँक्यू सो मच.